क्या एनएमसी वास्तव में वृक्षों का रक्षक है या विनाशक बन चुका है? क्या ये पर्यावरण संरक्षण और संवर्धन के प्रति गंभीर है या नागरिकों को ये समझना चाहिए कि वृक्षों की कटाई से उनका जीवन और पर्यावरण पर क्या असर पड़ेगा? इन सवालों के जवाब बहुत जरूरी है, खासकर जब हम शहर की हरी आवरण को खोते जा रहे हैं। नागपुर महानगर पालिका पर एक बार फिर सवाल उठे हैं, खासकर वृक्षों के संरक्षण और कटाई के संदर्भ में। इस वर्ष के पहले 2 महीने में एनएमसी ने 2000 से अधिक वृक्षों की कटाई के लिए सार्वजनिक नोटिस जारी किए हैं, लेकिन इन अनुमतियों से कई खामियां हैं। पर्यावरण कार्यकर्ता लगातार इन निर्णयों पर आपत्ति उठा रहे हैं, लेकिन उनकी सुनवाई नहीं हो रही है। नमस्कार, मी आशुतोष दाभोळकर। आजची ही पत्रपरिषद यासाठी होती की आम्ही याच्यापूर्वी पण जेव्हा विधानसभा निवडणुकीची वेळ होती तेव्हा आम्ही विविध मुख्य राजकीय पक्ष आणि उमेदवार यांना भेटून एक ग्रीन मॅनिफेस्टो बनवला होता आमच्या नागरिकांनी मिळून। तर पण त्याची काही दखल घेतल्या गेलेली नाही आहे। कुठल्याच राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात, वचननाम्यात पर्यावरणाचा साधा उल्लेख देखील नाही आहे। तर त्याची ॲक्शन तर दूरचीच गोष्ट आहे। आणि सातत्याने नागपुरात जे प्रोजेक्ट्स येतात आहेत, येऊ घातलेले आहेत, त्याच्यासाठी हजारो झाडांची चा बळी दिला जाणार आहे। त्याच्यासाठी पूर्ण रोजच्या रोज पेपरमध्ये हे पण येतात, पब्लिक नोटिसेस येतात, आक्षेप घेतल्या जातात, पण त्या आक्षेपांचं काही पुढे होत नाही। ती एक फक्त तो एक फार्स असतो निव्वळ। आणि प्रोजेक्ट लॉन्च ऑलरेडी झालेला असतो, त्याची तयारी पूर्ण झालेली असते आणि त्याच्यानंतर मग हे आक्षेप मागवले जातात। याला काही अर्थ नाही आहे ना। तर त्याच्यामुळे आम्ही एक हा निर्णय घेतला की एक आता माध्यमांसमोर यायचं आणि हे सगळे जे विषय आहेत ते तुम्ही जनतेपर्यंत पोचवा। कारण शेवटी राहायचं तुम्हाला आम्हाला आहे, सामान्य लोकांना आहे। विकास हा आवश्यक, आम्ही विकास विरोधी नाही आहे, पण जर विकास होऊन हे जर भकास होत असेल, शहर हिरवाई पूर्ण नष्ट होत असेल, हवा श्वास घेण्यायोग्य नसेल, पाणी दूषित होत असेल, तर त्या विकासाला काय अर्थ आहे? लोकांच्या जगणार कसं आहे? हे शहर जर जगण्यासारखं नाही राहिलं तर त्या विकासाला काही अर्थ नाही ना। त्याच्यामुळे हा विकास हा नेहमी शाश्वत आणि पर्यावरणपूरक असला पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे। बाकी आम्ही विकास विरोधी नाही आहोत।